सांगली महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी प्रवक्ते संतोष पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे केला मागणी अर्ज सादर। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे वॉर्ड क्रमांक 17D मधून सर्वसाधारण पुरुष खुला गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे मागणी अर्ज सादर केला। यावेळेला प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर आदरणीय विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब व सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत। यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाची मला उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे। मी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिल्यास माझ्या आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर वॉर्ड क्रमांक 17 मधून मला पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांच्या विश्वासावर महापालिकेत होणाऱ्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी मी निवडून येईल असे सांगितले। यावेळेला माजी सभापती राजेश नाईक, सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन चव्हाण, शहर काँग्रेस कमिटीचे सचिव मौला वंटमोरे, सेवा दलाचे संघटक पैगंबर शेख, लालसाब तांबोळी, ज्ञानेश्वर केंगार, शिद्रया पुजारी, विजय पाटील, मोफित कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, प्रथमेश शेटे, अनुराधा शेटे व इतर अनेक जण उपस्थित राहून प्रवक्ते संतोष पाटील यांचा अर्ज सादर केला। वॉर्ड क्रमांक 18 साठी लालसाब तांबोळी यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला। सांगली जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नेते आदरणीय माजी मंत्री आमदार डॉक्टर आदरणीय विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब व सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत। नुकत्याच जाहीर झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी वॉर्ड क्रमांक 17 मधून 17D सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे मागितला आहे। मी गेले 20 ते 25 वर्ष झालं काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत म्हणून काँग्रेस पक्षाच्या विचारांना मी काम करत आहोत। भविष्य काळामध्ये मी वॉर्ड क्रमांक 17 मधून आज काँग्रेस पक्षाकडे रितसर अर्ज भरलेला आहे व काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे की मला वॉर्ड क्रमांक 17 मधून उमेदवारी द्यावी। उमेदवारी मला मिळाल्यास मी त्या भागामधून खूप काम केलेलं आहे। त्या भागामधून मी रस्त्याचं काम केलेलं आहे, आरोग्य शिबिर घेतलेले आहेत, त्या ठिकाणी लोकांना रेशन कार्ड काढण्यासाठी मदत केली आहे, आधार कार्ड काढण्यासाठी मदत केली आहे, मेळावे घेतलेले आहेत, अनेक कामं त्या भागातून मी केलेलं आहे। तरी मला असं वाटतं की या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून एक बहुजन चेहरा म्हणून काँग्रेस पक्षानं माझ्याकडे बघावं आणि मला त्या भागातून उमेदवारी द्यावी। मी आज रितसर काँग्रेस पक्षाकडे अर्ज भरलेला आहे, मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे की या सांगली शहरामध्ये जे काँग्रेस पक्षाचं विचाराचे जे लोक आहेत त्यांना काँग्रेस पक्ष तिकीट देईल, त्यामध्ये माझंही नाव येईल असं मला आशा आहे व काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी द्यावी माझा विचार करून धन्यवाद।